चला तर मग आपण आज बघणार आहे इयत्ता 7वी इतिहास व नागरिकशास्त्रातील पहिला धडा. चला सुरू करूया. इयत्ता 7वी हे आपलं पुस्तक आहे. चला सुरू करूया. चला तर आपण सुरू करूया. फर्स्ट लेसन इतिहासाची साधने. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. तुम्ही केला होता ना? या वर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकात ते 18व्या शतका अखेरपर्यंत मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट पॅरेग्राफ. भूतकाळात घडलेली घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. आपण मुद्दा बघत आहोत. इथून आता मुद्दा बघणार आहोत. आपण पूर्ण धडा वाचत बसायचं नाही. माहित आहे का तुम्हाला, इतिहास हा शब्द इति अधिक आस असा तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे. चला आपण नेक्स्ट पॅरेग्राफ वाचूया. इथून आपण खून करूया. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथपर्यंत आपण टिक मार्क करूया. इथून ते आहेत पर्यंत आपण बघूया पुढचे. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. इथून पर्यंत. चला हा एक मुद्दा, पहिला मुद्दा. इथून दुसरा, तिसरा, चौथा मुद्दा वाचूया. नेक्स्ट पॅरेग्राफ. या साधनांचे भौतिक साधने टिकमार्क करा. लिखित साधने टिकमार्क आणि मौखिक साधने टिकमार्क. तिसरा असे वर्गीकरण करून आपण यांची माहिती घेऊ. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. चला आपण पुढचा मुद्दा घेऊया. नेक्स्ट पॅरेग्राफला आलो आहोत. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो त्यांच्याशी संबंधित असा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. आपला मुद्दा आहे इथून ते तिथून असतेपर्यंत आपण टिक मार्क करायचे आहे. चला आपण जाऊया. भौतिक साधने. भौतिक साधने आपण आलो आहोत. इथून आपण हे आहे की नाही, ही आकृती आपण तोंडपाठ ठेवायची आहे. भौतिक साधने: स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख आणि नाणी, ताम्रपट व किल्ले. आपण मुद्दा वाचून घेऊ. इथून वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनाला आपण टिक मार्क करू. इथून ते आपण हा मुद्दा झाला. नेक्स्ट पॅरेग्राफ. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. आपण इथपर्यंत टिक मार्क करून घेऊ. प्रश्न दुसरा पहिला.
आहे स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ तर इतर इमारती, राजवाडे, मंत्री निवास, राणीवसात, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. चला हा मुद्दा चला सांगा पाहू. हा पण मुद्दाच आहे आपला. नाणी इतिहास कसा सांगतात. नेक्स्ट आहे जाणून घेऊया. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी, वाक्यप्रचार प्रचलित झाले आहेत. उदाहरणे. फर्स्ट, एक फुटी कवडी देणार नाही. सेकंड, चमड़ी जाए पर दमडी न जाए. थर्ड, पै पैसा हिशोब ठेवणे. फोर्थ, सोलं आणि सच. चला हा मुद्दा पूर्ण झाला. आपण जाऊया 155 झाले 156 वर जाऊ. आपण आलेलो आहोत 156 वर. चला तर मग आपण पाहूया मुद्दे. हा आहे विरगळ. आपण यात मुद्दा इथे आहे. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरण तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरात लेख. आपण टिक मार्क करायचं आहे. इथून ते इथून झालं. नंतर आपला मुद्दा आहे माहीत आहे का तुम्हाला. हे तुम्ही वाचून घ्यावे कारण हे काय आपल्याला एवढं हे नाही. आपण आता लिखित साधनेकडे जात आहोत. इथून ते आपल्याला इथून पाहिजे. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आडी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे. मी टिक मार्क म्हणतो त्या ह्याला टिक मार्क करायचं. भूतपत्रे टिक मार्क, ग्रंथ टिक मार्क, चरित्रे टिक मार्क, चित्रे टिक मार्क. पहिल्या प्रश्नाचे उत्तर. यांच्यावरून आपल्याला मध्ययुगीन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. चला आपण झालं इथपर्यंत. आपण जाऊ आता 157 वर. त्या पहिला आपण ही आकृती पण नीट बघून घेऊया. बघून घ्या तुम्ही विद्यार्थ्यांनो. चला आपण आलेलो आहोत. गप्पा. चला आपण आलो प्रश्न दुसरे प्रश्न. तारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. आपण इथून टिक मार्क करू. आणि तिसरा करून पहा. पोवाडे. फर्स्ट, पोवाडे आदिवासी गीते यांचा संग्रह करा. सेकंड, शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात यांचे सादरीकरण करा. मौखिक साधने. मी टिक मार्क म्हणतो त्याला टिक मार्क करायचं का. इथून पण करा आणि इथून ते इथपर्यंत पण करा. चला आपण वाचूया. लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या टिक मार्क, लोकगीते टिक मार्क, पोवाडे टिक मार्क, कहाण्या टिक मार्क नको, दंतकथा टिक मार्क, मिथके यातून टिक मार्क करू नका. आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या संसाधनाला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. झाला इथं. हा आहे ना मौखिक साधने. हा आपण आकृत्या पाठ करू. आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर जाऊया. हा मुद्दा तुम्हीच पाठ करा म्हणजे कविता, पोयम. चला आपण 158 वर जाऊ. अति एक साधने.